लोकांची वाट लावून बसशील। आज कळेल तुला। आणि मुद्दा कमी ताकदीचा किंवा जास्त ताकदीचा नाही, खरा माणूस कोण खोटा माणूस कोण मुद्दा त्याचा आहे। इतिहास साक्ष आहे, जास्त ताकदीवर कायम कमी पण खऱ्या लोकांचा विजय होतो। रीना, पराग, आपल्या चॅनलवरून आत्ताच्या आत्ता लाईव्ह जाऊया। खऱ्याचा मुखवटा पांघरलेला हा धैर्य मुजुमदार किती नीच आणि ढोंगी माणूस आहे ना, हे सगळ्या जगाला कळू दे। आदर्श म्हणून जगताना किती पाप यांनी लपवून ठेवलीत ना, हे सगळ्यांना कळू दे। मंडळी, आज इथे या लाईव्ह वर धैर्य मुजुमदारचं सत्य मी तुम्हाला सांगणार आहे। माझे आजोबा म्हणजे भाऊराव नाईक यांनी धैर्य मुजुमदार याच्या नावावर जमिनी केल्या होत्या। ही गोष्ट जरी खरी असली तरी ते अर्ध सत्य। खरं भाऊंनी या जमिनी धैर्याला गरीब मुलांसाठी शाळा बांधण्यासाठी दिल्या होत्या। पण जमिनी हातात आल्या आल्या या माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला। मुळात त्यांचा तो स्वार्थी प्लॅन आधीपासूनच तयार होता। भाऊंकडनं जमिनी मिळाव्यात म्हणून त्यांच्याशी खोटं बोलून, त्यांच्यासोबत ढोंगीपणा करून, त्यांचा विश्वास मिळवून त्यांच्याकडनं जमिनी मिळवल्या। मिळवल्या कसल्या? हडपल्या। धैर्य मुजुमदार, इतक्या सहजासहजी तू सुटायचा नाहीस। तुला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच लागतील। चुकीच्या मार्गानं कितीतरी मुलांची स्वप्न मारून तू या जमिनीवर हक्क गाजवू शकत नाही। आणि जर तुला उत्तरं द्यायची नसतील तर तुझ्या या प्रोजेक्टची ब्लूप्रिंट सगळीकडे व्हायरल करेन मी। बंद कर हे, बंद कर, बंद कर तो कॅमेरा। चल आत्ताच्या आत्ता निघायचं इथनं, चला। का? काय झालं? धैर्य मुजुमदारची टरकली का? आत्ता व्हिडिओ चालू केला नव्हता मी। खरं व्हिडिओ चालू करायला मला 1 मिनिट पण लागणार नाही। तुझा हा मनमानी कारभार मी कधीच खपवून घेणार नाही। आमची शाळा आज काय कधीच बंद पडणार नाही। काय पोरांनो? हो सविता, एकदम बरोबर। हो सविता, एकदम बरोबर। आम्ही तुझ्या सोबत आहोत। ही शाळा भाऊंचं स्वप्न आहे आणि या मुलांचं भविष्य। ही शाळा बंद नाही पडू द्यायची। धैर्य मुजुमदार, बंद करा, बंद करा तुमची मनमानी, बंद करा, बंद करा, बंद करा तुमची मनमानी, बंद करा।
साहेब मी काय म्हणतोय, वातावरण आता त्यांच्या बाजूने फिरले. विनाकारण आता काही वाढवत बसू नका. नाही लहान मुलं पण आहेत, उगा आपल्या अंगाशी यायला नको. नंतर बघू आपण. पोरांनो, विज्ञानाचा एक नियम सांगते तुम्हाला. जशी क्रिया असते तशीच प्रतिक्रिया असते. आता कुलूप लावणं ही क्रिया झाली. आता प्रतिक्रिया काय असते ते बघा. आज मी तुला जाऊ देते. खरं परत जर या शाळेचं गेट ओलांडायचा प्रयत्न जरी केलास ना, तर तू आहेस आणि मी आहे. आज फक्त कुलूप तोडलंय, उद्या तुला जेलमध्ये टाकून कुलूप लावायची वेळ येईल. पोरांनो, आता आपल्या शाळेकडे कुणी फिरकणार पण नाही. आणि जरी फिरकलंच तर परत घरी जाणार नाही.